नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कंबाईनची ॲड बघू शकता आलेली आहे. गट कशी पण ॲड येणार आहे. राज्यसेवा ऑलरेडी माहिती तुम्हाला 28 सप्टेंबरला आहे. त्याच हिशोबाने बघू शकता आपण करंट अफेअर्सची जी सिरीज चालवत आहोत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 4 महिन्याचं करंट अफेअर्स आपलं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे 15-15 दिवसाचं आपण थिअरी प्लस एमसीक्यू, थिअरी एमसीक्यू या पॅटर्ननी चालवत आहोत सॅटर्डे संडे. मग आजचा बघू शकता आपण मे महिन्यातला जे 15 दिवसाचा थिअरी आपण कव्हर करणार आहोत. आणि ही थिअरी बघू शकता जे असे न्यूज असतात की जे आयोग विचारेल, हाय चान्सेस आहेत आयोग विचारण्याचे. मग तेवढेच आपण बघू शकता न्यूज घेऊन येतो. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये बघू शकता 1 ते 15 मेच्या मधले जे एमसीक्यूज क्वेश्चन असतील, जे आयोगाच्या पॅटर्ननुसार असतील आणि इम्पॉर्टंट असतील की ज्या 15 दिवसात ज्या चालू घडामोडी घडल्या त्या रिलेटेड एमसीक्यूज आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. मग अशीच ही बघू शकता सिरीज चालू आहे. ज्यांनी इथून पूर्वीचे लेक्चर बघितले नसतील, माझी विनंती असेल की त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे जानेवारीपासूनचे व्हिडिओ बघून घ्या. आणि आता सरळ सेवेच्या पण परीक्षा आहे, म्हणजे हे करंट अफेअर्स तिथं पण इनडायरेक्टली उपयोग होणार आहे. म्हणून बघू शकता की चला आपण डिस्कस करूया की 1 ते 15 मे 2025 1 ते 15 मे 2025च्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत. हे बघू शकता कर्नल सोफिया कुरेशी, विक्रम मेसरी, व्योमिका सिंग न्यूजमध्ये होते. ऑपरेशन सिंदूर न्यूजमध्ये होतं. टेक्नॉलॉजी डे असेल, महाराष्ट्र दिवस असेल 1 मेचा, आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत. 1 ते 15 मेच्या दरम्यान ज्या चालू घडामोडी झालेल्या आहेत. चला, सर्वात पहिला जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन म्हणजे वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे प्रत्येक वर्षी 3 मेला आपण साजरा करतो. 1 मेलावर येणार आहे आपण महाराष्ट्र दिवसावर, पण डायरेक्टली आपल्याला ही न्यूज इम्पॉर्टंट आहे थोडीफार. त्याच्यावर आयोगाने इथून पूर्वीचे जरी आपण पेपर बघितले तर बघू शकता परीक्षेचे जे 6 महिने पूर्वीचे जे काय काय असतात इम्पॉर्टंट घडामोडी, त्याच्यावर जास्त भर असतो आयोगाचा. सध्या बघू शकता की 2-3 वर्ष पूर्वीचे पण विचारले जातात 1-2 प्रश्न, पण ते प्रश्न अवॉइड केले तर करंट अफेअरचे जे 15 प्रश्न असतात ते 12-13 प्रश्न हे डायरेक्टली टॅकेबल असतात. येस, तर आपण जाऊया वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे म्हणजे जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन. 3 मे रोजी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. हा एक जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त प्रसंग आहे जो लोकशाही समाजात मुक्त, स्वतंत्र आणि बहुलवादी माध्यमांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करतो. 1993 बघू शकता, हा इम्पॉर्टंट डेट आहे. 1993 पासून दरवर्षी साजरा केला जाणारा हा दिवस जगभरातील पत्रकारांसमोरील वाढत्या आव्हानांवर प्रकाश टाकतो. सेन्सरशिप पासून हिंसाचारपर्यंत, आणि सरकार, नागरी समाज आणि नागरिकांना मूलभूत मानवी हक्क म्हणून प्रेस स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचे आवाहन करतो. यस, बघू शकता प्रेसला स्वातंत्र्य. पण भारताचं तुम्ही जर्नलिझम जर आत्ताची सध्याची कंडिशन बघितली तर जर्नलिझम बघू शकता बायस्ड आहेत. बायस म्हणजे कुठल्या तरी न्यूट्रल स्टँड घेत नाहीत. जे काय काय म्हणजे एकाच बाजूला सरकारचं धोरण असेल, कोण ऑपोजिशनचं धोरण उचलत असेल, असं एकच चाललंय. आणि भरपूर साऱ्या गोष्टी बघू शकता की मेन मीडिया स्ट्रीम लाईनवर येतच नाही, मेन स्ट्रीम मीडिया लाईनवर. जसं आता सध्याचं बघू शकता की याच आठवड्यातली गोष्ट म्हणजे मागच्या 31 जुलैपासूनच्या या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात की दिल्लीमध्ये SSC CGL या परीक्षेला घेऊन गोंधळ चालू आहे. म्हणजे SSC बोर्ड म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, UPSC नंतर सर्वात मोठी जी परीक्षा आहे जी SSC होते पूर्ण भारतामध्ये, ज्याच्यामध्ये जसं आपलं महाराष्ट्रामध्ये राज्यसेवा असेल त्याच्यानंतर कंबाईंड गट ब आहे, सेम आहे की तिकडली गट ब म्हणजे SSC CGL परीक्षा. त्याच बघू शकता SSC फेज 12 परीक्षा झाली जी जुलै महिन्याच्या एंडला होती. त्यात गोंधळ असा होता की राजस्थानचा स्टुडंट त्याचा सेंटर अंदमान निकोबार दिला गेला, जम्मू काश्मीरचा एक स्टुडंट त्याचा सेंटर दिला गेला, दिल्लीवाल्याचं सेंटर बिकानेर आणि जैसलमेर असले सेंटर दिले गेलेत. आणि कुठंतरी बघू शकता की सेंटर कुठं पण गावात बाजूला लग्न चालू आहे आणि खाली सेंटर म्हणजे असं प्रायव्हेट कुठंतरी इन्स्टिट्यूशनमध्ये सेंटर दिलेले आहेत. आणि जिथं जे इन्व्हिजिलेटर आहेत ते बघू शकता की ते रील्स बनवत आहेत तिकडं, आणि असा काहीतरी गोंधळ झालेला आहे तो परीक्षा. म्हणून पूर्ण परीक्षाच्या ह्याच्यावरच बघू शकता कुठेतरी संक्षिप्त आलेला आहे की म्हणजे अकाउंटेबिलिटी राहिलेली नाही, ट्रान्सपरन्सी राहिलेली आहे, आणि त्याच्याबद्दलच आंदोलन होतं. आणि बघू शकता ही मेन लाईन स्ट्रीम मीडियानी कुठंच कव्हर केलेली नाही आहे ही न्यूज. कदाचित सरकारचा प्रेशर पण असू शकते, या तर वन साईड त्यांचं हे असू शकतं. मग बघू शकता की जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन त्याच्याबद्दलच आहे की काय काय देशमध्ये बघू शकता प्रेसला स्वातंत्र्य जास्त नाहीये. भारत पण त्याच्यापैकी एक होता. म्हणजे तेच झालं बा, प्रेस स्वातंत्र्य आपल्याला आहे काय, म्हणजे मेन न्यूज कव्हर करता येत नाही त्या प्रेसला बिकॉज ऑफ द पॉलिटिकल प्रेशर. म्हणजे हेच काहीतरी हा प्रकार आहे. आणि 3 मेला हा दिवस आपण साजरा करतो. हा दिवस जनतेच्या अचूक माहितीच्या अधिकारावर आणि
पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकशाही टिकवून ठेवण्यात पत्रकारांचा महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देतो. पण सध्याच मी बोललो की भारताचे जर्नलिझम थोडं जाऊन झालंय. बघू शकता लोकशाहीचा एक पाया असतो मीडिया, आणि कुठेतरी बघू शकता जर्नलिझम मध्ये थोडा आपला बघू शकता डाऊनग्रेड झालेला आहे या 3-4 वर्षात. चला, हे सुरू कुठून झालं? द विंडोक डिक्लेरेशन 1991 नामिबियामध्ये झालेलं आहे, आणि तिथून हा बघू शकता जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनचं म्हणजे हे करण्यात आलेलं डिक्लेरेशन. आणि या वर्षीची थीम काय आहे? थीम मी जसं सांगितलं की आयोग मराठीत विचारत नाही, आयोग हेच मराठीमध्ये लिहिणार. म्हणजे रिपोर्टिंग असं लिहितील इंग्लिशमध्येच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सर्व, म्हणून इंग्लिशमधलेच थीम तुम्ही वाचा शक्यतो. रिपोर्टिंग इन द ब्रेव न्यू वर्ल्ड, द इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन प्रेस फ्रीडम अँड द मीडिया. मला लक्षात ठेवायचे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स या वर्षीचा, जसं एक 2017 ते 20चा असा काळ होता सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरच सगळं चाललेलं, तसंच आहे की जो हा काळ आहे 2024 ते 26-27 आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरच सर्व काही पूर्ण होणार आहे. म्हणून बघू शकता की ह्याचा थीम पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आहे. चला, झालं 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 3 मेला आपण जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन, वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे साजरा करतो. 1991च्या विंडोक डिक्लेरेशनने आपण ह्याला अंमलात आणलेला आहे, आणि 1993ला फर्स्ट टाइम साजरा करण्यात आला. आणि चौथा पॉईंट लक्षात ठेवायचे, थीम आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आहे. चला, नेक्स्ट न्यूज. यस, हा पण इम्पॉर्टंट आहे. इथे जे थिअरीमध्ये आहेत ना, थिअरीमध्ये असेच जे न्यूज आपण जे 15-16 न्यूज बघतो, ते असे 15-16 न्यूज असतात की ते येण्याचे भरपूर चान्सेस आहेत, आणि बाकीचे कुठेतरी अवॉइड केलं जातं म्हणजे न्यूज. आणि ते काय मग बघू शकता 3 प्रकारचे बघू शकता आपल्याला न्यूज भेटतात करंट अफेअर्समध्ये. एक तर व्हेरी इम्पॉर्टंट, एक इम्पॉर्टंट, आणि एक लो प्रायोरिटीवाले. थिअरीमध्ये मी व्हेरी इम्पॉर्टंटवाले न्यूज घेऊन येतो. आपण उद्याच्या लेक्चरला जे एमसीक्यूज बघणार आहे, म्हणजे इथून पूर्वी पण तसंच झालंय, एमसीक्यूज मध्ये मी इम्पॉर्टंट ऑलमोस्ट सर्व कव्हर करतो, आणि लो प्रायोरिटीचे 3-4 प्रश्न जे असतील की जे शक्यतो विचारले जात नाही, की बजेटमध्ये ह्याचा किती गुंतवणूक झाले, त्याचा गुंतवणूक, ते लो प्रायोरिटी झालं. मग आपलं जे आहे की इम्पॉर्टंट आणि व्हेरी इम्पॉर्टंट, आणि 15 पैकी 10 ते 12 प्रश्न याच 2 बघू शकता ह्याच्यावर प्रायोरिटीवर भर दिला जातो. मग आपल्याला तोच टार्गेट आहे. करंटचे 15 पैकी 15 शक्यतो आले तर आले कुणाला, पण आपलं मिनिमम टार्गेट पाहिजे की 12 राईट आले पाहिजे, 10 ते 12 म्हणजे इट इज अ गुड स्कोर. कारण राज्यसेवेत आपल्याला 120+ मार्क घ्यायचे, आणि कंबाईन मध्ये बघू शकता कुठेतरी 65च्या वरच मार्क घ्यायचे. हाच टार्गेट ठेवायचा, कारण 62.5 चा कट ऑफ आत्ताच लागलेली आहे. येस. तमिळनाडूचे मुख्यमंत्री, म्हणजे तमिळनाडूने 5 मे हा दिवस व्यापारी दिन म्हणून घोषित करण्यात आला. 3 मे जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन, 5 मे तमिळनाडूने व्यापारी दिन. व्यापारी दिन म्हणजे ट्रेडर्स डे म्हणून साजरा करण्यात आलाय. कुठलं राज्य आहे? तमिळनाडू. ओके. तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहे? एम के स्टॅलिन. आता इथून पूर्वी पण मी एकदा सांगितलेलं की मागच्या वर्षीची मी जेव्हा SSC CGL दिलेली, मला वाटतं 9 सप्टेंबर रोजी झालेली, फर्स्ट शिफ्ट होती माझी 9 सप्टेंबरला सकाळी दिल्लीत सेंटर होता, कारण दिल्लीत होतो मी त्यावेळेला. टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये मी काम करत होतो ॲक्च्युली, आणि ते दिल्लीत ऑफिस आहे. आणि दिल्लीत त्या बघू शकता की RK सेंटरवर जो पहिला जनरल अवेअरनेसमध्ये प्रश्न आला, तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत, डायरेक्टली हा प्रश्न होता, एम के स्टॅलिन. म्हणजे कधी कधी असे प्रश्न येतात की डायरेक्टली जॅकपॉट असतात आपल्याला, आणि ते कुठेतरी चुकलं नाही पाहिजे. येस. म्हणून बघू शकता की करंट अफेअर्समध्ये मी त्या राज्याचे काय न्यूज असेल तर मुख्यमंत्री पण कव्हर करून टाकतो. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी घोषणा केली की तमिळनाडू राज्य लवकरच 5 मे हा दिवस व्यापारी दिन, ट्रेडर्स डे म्हणून अधिकृतपणे घोषित करेल, ज्यामुळे व्यापारी समुदायाची ही दीर्घकाळाची मागणी पूर्ण होईल. चेन्नई येथील व्यापारी परिषदेत बोलताना स्टॅलिन यांनी समावेशक प्रशासनाच्या द्रविड मॉडेल अंतर्गत व्यापाऱ्यांचे कल्याण बळकट करण्यासाठी राज्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे. यस. या प्रतिकात्मक कृतीसोबतच लघु आणि मध्यम उद्योगांना SME पाठिंबा देण्यासाठी अनेक प्रमुख आर्थिक आणि नियामक सुधारांचे अनावरण करण्यात आले. यस. एवढीच न्यूज आहे. फक्त ह्या न्यूजमध्ये असंच आहे की डायरेक्टली प्रश्न असा येऊ शकतो की कुठल्या राज्यांनी 5 मे हा ट्रेडर्स डे व्यापारी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. आपल्याला पहिलाच ऑप्शन महाराष्ट्र देण्यात येईल, पण महाराष्ट्र उत्तर नसेल, तमिळनाडू असेल. येस. नाहीतर असं पण देण्यात येईल की तमिळनाडू राज्याने कुठला दिवस व्यापारी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. 1 मे, 3 मे, 5 मे, 7 मे असं ऑप्शन देतील. मला लक्षात ठेवायचं की 5 मे. येस. क्लिअर. चला नेक्स्ट.
यस. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचा 65वा स्थापना दिवस, हे आपल्याला आपल्या राज्याबद्दल माहीतच पाहिजे. आणि महाराष्ट्राची राज्यभाषा मराठीच आणि मराठीलाच प्राधान्य दिलं पाहिजे, हा माझा पण मत आहे. वैयक्तिक मत असलं तरी पूर्ण जनभावना पण तशीच आहे. आणि माझा पण असंच जेवढा अभ्यास आहे पूर्ण राज्यांचा, की ज्या ज्या राज्यांनी स्वतःची भाषा टिकवून ठेवली त्यांचं इकॉनॉमिक राईज झाली, कल्चरल परफेक्ट राहिलेले आहेत. त्याचं प्राईम एक्झाम्पल तुम्हाला बघायचे असेल तर आपले भारताचे सदर्न स्टेट्स बघा, सर्व दक्षिणेमधील राज्य, तिकडे संस्कृती कशी टिकते, आज पण सांस्कृतिक म्हणजे वारसा तिथं टिकून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर लँग्वेजमुळे बघू शकता, एक वेगळीच बघू शकता. हे सर्व राज्य आहेत. हिंदी बेल्ट आणि नॉन हिंदी बेल्ट घेतला तर सर्वात जास्त डेव्हलपमेंट आपल्याला नॉन हिंदी बेल्टमध्येच दिसणार. आता काही लोक बोलतात की ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे, पण ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे पण ऐतिहासिक लँग्वेजच आपलं आहे. जसं तमिळ लँग्वेज बघू शकता, द्रविडियन लिपीमधून आली, ती 3-3.5 जुनी आहे, वर्ष जुनी आहे. तसंच मराठीचाही इतिहास आहे, 2,500-3,000 वर्ष जुनी आपली ही भाषा आहे. म्हणून बघू शकता ज्या राज्यांनी भाषा टिकवली त्याचं इकॉनॉमी पण राईज झाली, कल्चरल पण हे झाले. आणि कुठंतरी बघू शकता की एक स्पर्धात्मक कॉम्पिटिटिव्ह माइंड एक रेडी होतो. यस, म्हणून भाषा जपणं ही आपली जबाबदारी आहे. चला, महाराष्ट्राने 1 मे 2025 रोजी आपला 65वा स्थापना दिन राज्यभर भव्य कार्यक्रमासह साजरा केला, ज्यात त्याचा समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा प्रदर्शित झाला. स्वातंत्र्यपूर्वी सध्याचे महाराष्ट्र आणि गुजरात हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे भाग होते. विविध भाषिक आणि सांस्कृतिक समुदायांसह एक मोठा ब्रिटिश प्रशासकीय प्रदेश होता. आता लक्षात ठेवायचं आहे, स्वातंत्र्य पहिले जे होतं, स्वातंत्र्याच्या पहिले जे बॉम्बे प्रेसिडेन्सी होतं त्यात पाकिस्तानचा पण आत्ताच्या सध्याचा काही पार्ट होता, बलुचिस्तान सारखे हे सगळे राज्य. त्याच्यानंतर जेव्हा फजल अली कमिशनद्वारे बघू शकता 14 राज्य आणि 6 युनियन टेरिटरीज, 6 केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले, तेव्हा महाराष्ट्राला वेगळं राज्य नाही दिलं, बॉम्बेचं राज्य दिलं आणि त्यात महाराष्ट्र आणि गुजरातला टाकण्यात आलं. आणि त्याच्यानंतर 1 मे 1960 रोजी गुजरातला सेपरेट करून टाकलं. म्हणून आपण 1 मे 1960 हा महाराष्ट्र दिवस बनवतो. 3 गोष्टी हे लक्षात ठेवायचे. जर प्रश्न असा आला की जर स्वातंत्र्यापूर्वी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये काय लागत होतं, म्हणजे तिथं कुठले राज्याचा समावेश होता, मग तिथं महाराष्ट्र येईल ऑप्शन, गुजरात येईल, त्याच्यानंतर बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा काही भाग असा पण येईल, मग ते पण इन्क्लूड होते. स्वातंत्र्यानंतर 1 मे 1956 रोजी फक्त महाराष्ट्र गुजरात होता आणि मग 1 मे 1960 वेगवेगळं करण्यात आलं. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीची पुनर्रचना बॉम्बे राज्यात करण्यात आली. नवीन राज्यात मराठी आणि गुजराती भाषिक लोकसंख्येचा समावेश होता, ज्यामुळे कालांतराने भाषिक तणाव वाढत गेला. मराठी भाषिक नागरिकांना संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली आणि मराठी भाषिकांसाठी वेगळे राज्य मिळावे अशी मागणी केली. गुजराती भाषिक समुदायाने गुजरातचे वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी वकिली करण्यास सुरुवात केली. बघू शकता, मग संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी असेल ते भरपूर पूर्वीच मागणी होती. ॲक्च्युली तुम्ही बघणार नागपूर योजना आणि हे सर्व करार जे झालेले आहेत पहिलेच 1942 आणि 40च्या जे आसपास आहे, म्हणजे स्वातंत्र्य होण्यापूर्वीच बघू शकता एक मागणी होती की आम्हाला आपला महाराष्ट्र आपल्याला पाहिजे, म्हणजे एकत्रित मराठी बोलणारे जेवढे आहेत तो प्रदेश आपल्याला एकत्रच पाहिजे असं मागणी होती. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे कमिशन बसले. सेंट्रल गव्हर्नमेंटनी सीधा त्यावेळीचे होते सरदार वल्लभभाई पटेल असेल, पंडित नेहरू जी असतील, हे सर्वांनी बोललं की आम्ही नाही देऊ शकत, आम्ही नाही देणार. मग त्याच्यानंतर अशी मागणी होती की महाराष्ट्र देऊ, मुंबई वेगळी, मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, असं काय वेगळं हे होतं. पण त्याच्यासाठीच बघू शकता संयुक्त महाराष्ट्र लढा झाला. 105 ते 106 हुतात्मे जे होते, 106 हुतात्मे टेक्निकली बघू शकता, हे 106 आपण बोलतो, 105 कुठं नोंद आहेत, पण त्या ह्याच्यावर आपल्याला जायचं नाही. ऑथेंटिक डेटा आपल्याला बघू शकतो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून भेटून जातो. त्यानुसार बघू शकता मुंबई महाराष्ट्रात मग विलीन करण्यात आली आणि मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. यस, चला नेक्स्ट थोडंफार बघूया फजल अली कमिशन बद्दल. फजल अली कमिशन जे आयोग होतं 1953 मध्ये, आता इकडे हे लिहिलं नाही, फजल अली मध्ये 3 होते. एक KM पन्नीकर करून एक होते आणि कुंजरू, HM कुंजरू हे होते आणि फजल अली, हे 3 लोकांचं हे बघू शकता की एक आयोग होतं. केंद्र सरकारने राज्यांच्या सीमा तपासण्यासाठी आणि पुनर्रचना शिफारस करण्यासाठी फजल अली आयोगाची नियुक्ती केली. कमिशनच्या अहवालाच्या आधारे राज्य पुनर्रचना कायदा 1956, स्टेट्स रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956 लागू करण्यात आला. तथापि महाराष्ट्र राज्य अविभाजित राहिले, ज्यामुळे भाषिक आधारावर पुनर्गठन न झाल्यामुळे आणखी असंतोष निर्माण झाला.
म्हणजे ह्या ऍक्टनी महाराष्ट्र आणि गुजरातला वेगळं नाही करण्यात आलं. महाराष्ट्र गुजरातला एकत्र करून बॉम्बे हा राज्य डिक्लेअर करून टाकलं आणि 1 मे 1960 रोजी बघू शकता संयुक्त महाराष्ट्र चळवळीला, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व्यापक पाठिंबा मिळाला आणि निषेधाने हुतात्म्याच्या अनेक घटना पाहिल्या. महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती. जनतेच्या चळवळींना प्रतिसाद देत केंद्र सरकारने मुंबई पुनर्रचना कायदा 1960 बघू शकता 1960 मंजूर केला आणि या अंतर्गत 1 मे 1960 रोजी मुंबई राज्य अधिकृतपणे 2 स्वतंत्र राज्यांमध्ये विभागले गेले. मराठी आणि कोकणी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्य. आणि बघू शकता हे भरपूर आपल्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या रिलेटेड महाराष्ट्राचं आपल्याला सर्व बघायचं आहे. आणि जर महाराष्ट्राचा ऑथेंटिक डेटा तुम्हाला पाहिजे असेल 2021चा बघू शकता PYP अनालिसिस म्हणून इतिहासाचा मी केलेला आहे. त्या इतिहासाचा प्रश्नामध्ये 2021चा पहिलाच प्रश्न होता की 1960 रोजी महाराष्ट्रात किती राज्य आणि किती तालुके होते, म्हणजे सॉरी किती आपले काय त्याला बोलतात, किती जिल्हे आणि किती तालुके होते, म्हणजे ते प्रश्न डायरेक्टली आलेला. आता हे प्रश्नांचा सोर्स काय आहे तर आपल्याला इकॉनॉमिक सर्वे जो प्रत्येक वर्षी रिलीज होतो तो इकॉनॉमिक सर्वेचा अभ्यास करायचा आहे. त्यात महाराष्ट्राचं डिटेल माहिती दिलेली असते आणि प्रत्येक परीक्षेला MPSCच्या इकॉनॉमिक सर्वेमधनं 2 ते 3 प्रश्न आपल्याला डायरेक्टली बघायला भेटतात. या तर तो मग भूगोलमध्ये असेल, इकॉनॉमिकमध्ये असेल, इकॉनॉमीमध्ये करंटमध्ये चाललेला असेल, या तर मग वेगवेगळा इतिहास ह्याच्यातच बघू शकता तो आपल्याला प्रश्न भेटून जातो. म्हणून इकॉनॉमिक सर्वेवर पण जे इम्पॉर्टंट MCQs आहेत, थिअरी आहे, आपण ते परीक्षा जसं राज्यसेवा परीक्षा 28 सप्टेंबरला आहे त्याच्या सप्टेंबर महिन्यात जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे जे टॉपिक आहेत ते पण आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे हे तर चाललेलं आहे की मंथली करंट अफेअर्स म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे हाय चान्सेस आहेत येण्याचे ते पण मी करणार, म्हणजे आपण कव्हर करणार आहोत. ज्यांनी आजपर्यंत अभ्यासच केला नाही करंट अफेअर्सचा आणि जे आपलं MPSCची परीक्षा ह्या वर्षीची देणार आहेत त्यांनी डायरेक्टली बघू शकता, डायरेक्टली विश्वास ठेवून पूर्ण हे लेक्चरची सिरीज आपण बघा. 100% ह्याच्यातले प्रश्न बघू शकता निघतात म्हणजे. आणि हे 28 सप्टेंबरला ज्या परीक्षा झाल्यावर आपण जे अनालिसिस करणार त्याच्यात मी दाखवून देईल की म्हणजे ह्या लेक्चर म्हणजे ह्याच्यातनं म्हणजे कसे प्रश्न येतात. कारण पूर्ण अभ्यास आहे की आयोगाचा पॅटर्न कसा आपण म्हणजे डिकोड केलेला आहे एक आयोगाचा पॅटर्न. चला महाराष्ट्राबद्दल पण थोडं जाणून घेऊया की सध्याचे जे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत, गव्हर्नर आहेत ते CP राधाकृष्णन आहेत, गृहमंत्री पण स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत. त्याच्यानंतर 2 बघू शकता उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि अजित पवार दादा आहेत. यस, हे आपल्याला लक्षात पाहिजे. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, त्याच्यानंतर 355 तालुके आहेत, 6 प्रशासकीय विभाग आहेत. लक्षात ठेवायचं प्रशासकीय विभाग, प्रशासकीय विभाग वेगळा आणि जे भौगोलिक विभाग वेगळा असतो. प्रशासकीय विभागमध्ये बघू शकता म्हणजे एक आहे तो आपल्याला डायरेक्टली डेटा भेटून जातो आणि मग त्याच्यानंतर बघू शकता की सेन्सेसचा जो 2011चा डेटा आहे तो पण आपल्याला एकदा बघून घ्यायचा आहे. सेन्सेसवर पण मी लेक्चर घेणार आहोत, पण आपण सध्या बघू शकता ह्याच्यावरच आपल्याला एवढंच लक्ष ठेवायचं आहे. फजल अली कमिशन, राज्य पुनर आयोग आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये काय होतं, कुठल्या ऍक्टनी वेगळं करण्यात आलं. यस, नेक्स्ट. यस, हे मागच्या महिन्यातली घटना आहे पण त्याच्यानंतर इम्पॅक्ट बघू शकता मे महिन्यात जास्त घडत गेला. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि सिंधू पाणी कराराचे निलंबन. यस, पहलगाममध्ये बघू शकता की 4 ते 5 बघू शकता 4 होते, असे 4 जे आहेत आतंकवादी लोक आलेत आणि बघू शकता पर्यटक होते त्याच्यावर डायरेक्टली हल्ला करून 26 लोक बघू शकता निष्पाप मारले गेलेले आहेत. आणि त्याचंच बघू रिटॅलिएशन म्हणून आपण बघू शकता 5 कलमी आपण हे राबवलेलं होतं कृती. तसेच ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आला, त्याच्याबद्दल आपण एकदा जाणून घेऊया की हा पूर्ण प्रकार काय होता. कारण ह्याच्यावर इतिहास असेल, भूगोल असेल, करंट असेल, या 3 विषयावर डायरेक्टली प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत. चला म्हणून एकदा आपण बघून घेऊया सर्व काय काय होतं. जम्मू काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात. आता हा भूगोलमध्ये प्रश्न येऊ शकतो की बैसरन खोरा कुठल्या राज्यात आहे. यस, म्हणजे पहलगामचा जो आहे ते खोरा बोलतो. खोरा म्हणजे दोन्ही बाजूने जे माउंटेन्स असतात आणि जे मधला जो सपाट भूमी असते त्याला आपण बघू शकतो खोरा बोलू शकतो. बैसरन व्हॅली आणि व्हॅलीज बघू शकता की हिमाचल प्रदेशमध्ये पण आहे, उत्तराखंडमध्ये पण आहे आणि या सर्व राज्यात जे हिमालयासला लागून जे आहेत, हिमालय पर्वत रांगेच्या इकडं वसलेले जेवढे राज्य आहेत तिथं बघू शकता व्हॅलीज भरपूर साऱ्या आहेत. म्हणजे 2 डोंगरं आणि मधनं बघू शकता तो रस्ता. झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यानंतर ज्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने पाकिस्तान विरोधात 5 कलमी कृती आराखडा मान्यता दिली आहे. ते 5 कलमी काय आपण ते बघणार आहोत नेक्स्ट स्लाइडमध्ये. TRF 2020 मध्ये समोर आला. आता काय झालं यानंतर ना दुसऱ्या दिवशी TRF ही एक आतंकवादी संघटना आहे जे 2020 मध्ये बघू शकता जी समोर आलेली
त्यांनी ते सोशल मीडियावरनं ट्विट केलं की ह्या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेतो. पण जसंच बघू शकता की इंडियाकडून डायरेक्टली वॉर होण्याचे प्रेशर होते की आम्ही अटॅक करणार डायरेक्टली. त्याच्यानंतर TRF सारखा आतंकवादी संघटनेने डायरेक्ट हात वर केले की बाबा आम्ही नाही केले. म्हणजे इतकी दहशत आपण निर्माण केलेली. येस, म्हणजे इतकी दहशत निर्माण केलेली की स्वतः दहशतवादी संघटना तिकडला बोलते की बाबा हा हल्ला आम्ही नाही केला. हा कुठंतरी बघू शकता अकाउंट हॅक झालेला आहे, तिथून कुठंतरी हा ट्विट झालेला होता. 2023 मध्ये गृह मंत्रालयाने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा 1967 अंतर्गत पाकिस्तानातून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी भरती, घुसखोरी आणि तस्करी सहभागी असल्याबद्दल तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेली. कुणाला? TRFला. येस. इंडस वॉटर ट्रीटी बघू शकता काय तर इंडस वॉटर ट्रीटी 1960, थोडा ब्लर इमेज आहे, वर्ल्ड बँकेने बनवलेली होती. तर वर्ल्ड बँक ईस्टर्न रिव्हर्स जे आहेत, जे आपल्याकडे एक स्लाइड पण आहे, रावी, बीस, सतलज भारताला भेटेल आणि वेस्टर्न इंडस जे ना आपण ते बघू. 30% जे पाणी आहे ते भारताला आणि 70% पाकिस्तानला. आणि आपण ही सस्पेंड केलेली आहे, त्याच्यामुळे पाकिस्तानात पाण्याचा बघू शकता कमतरता निर्माण होणार आहे. थोडं अजून डिटेलमध्ये बघूया. यस. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जाहीर केलेले 5 कलमी कृती. हे 5 कलमी कृती आहे. सर्वात पहिले काय? सिंधू पाणी करार स्थगित. आपल्याला ऐतिहासिक पण आपल्याला जाणून घ्यायचं सिंधू जल ह्याच्याबद्दल. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबत नाही तोपर्यंत भारताने 1960चा सिंधू पाणी करार, इंडस वॉटर ट्रीटी स्थगित केला आहे. कधीचा आहे? 1960चा, जो स्थगित झालेला आहे. दुसरा, अटारी वाघा, जे अमृतसरवरनं वाघा बॉर्डरला परेड होते त्यालाच बोलतो अटारी वाघा. अटारी तिथं गावाचं नाव आहे आणि वाघा बॉर्डरला बोलतो आपण. अमृतसरचा बघू शकता, अमृतसरवरनं जवळच आहे की ते वाघा बॉर्डरवर परेड होते आणि भरपूर फेमस आहे. अटारी वाघा सीमा तपासणी नाका बंद. भारताने पंजाबमधील अटारी येथील एकात्मक तपासणी नाका बंद केला आहे, ज्यामुळे लोक आणि वस्तूंची सर्व हालचाल थांबली आहे. पाकिस्तानसाठी सार्क व्हिसा सूट योजना रद्द. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना सार्क व्हिसा सूट योजना रद्द केली आहे. पाकिस्तानी लष्करी सल्लागारांचा हकालपट्टी. हे लष्करी सल्लागारांची हकालपट्टी. नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आहे आणि त्यांना भारतातून बाहेर पडावे लागेल. भारत इस्लामाबादकडून स्वतःचे सल्लागार देखील मागे घेणार आहे. येस, म्हणजे आपले त्यांचे सल्लागार आपल्या देशात आहे, आपले तिकडे आहेत आणि दोघांना बघू शकता निघून जावा. राजनैतिक कर्मचाऱ्यांमध्ये कपात. भारत 1 मे 2025 पर्यंत इस्लामाबादमधील त्यांच्या उच्च आयोगातील कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 करणार आहे. म्हणजे जे एम्बेसीमध्ये जेवढे आपले काम करतात ते पण कमी करणार आहेत. आणि भारताने पाकिस्तानला पण सांगितले जी दिल्लीमध्ये एम्बेसी आहे त्याच्यात पण तुम्ही माणसं कमी करा, हे आपल्याला चालणार नाही. पण सध्याची बघू शकता कंडिशन, वर्ल्ड चॅम्पियन्स लीगमधनं भारताने माघार घेतली पण एशिया कपमध्ये मॅच तर फिक्स झालेली आहे. मग कुठेतरी बघू शकता की म्हणजे व्हॉट इज द पॉलिटिक्स. मग कधी कधी वाटतं की जे हे सर्व पैशांसाठी आहे आणि देशभक्ती नुसतं फक्त नावासाठी राहिलेली आहे. असे काय काय डिसिजन्स बघू शकता आपल्या इंटरनली क्रिकेटमध्ये भरपूर चर्चा होऊन जाते प्रत्येक वर्षी. मग बोलतात की नाही रिस्पेक्ट केली पाहिजे, असं तसं. रिस्पेक्ट काय नाही केली पाहिजे, बिंदास आहे पाकिस्तान बरोबर सर्व नातं तोडलं पाहिजे. पाकिस्तानकडं बोलतात ना कुछ खोने गेले कुछ नाही आहे. भारत ऑलरेडी आपण बघू शकता की आपल्याला 3rd लार्जेस्ट 2nd लार्जेस्ट इकॉनॉमी बनायचं आहे. ॲट द सेम टाइम आपल्याला सर्व डेव्हलपमेंट पण इंटरनल डेव्हलपमेंट पण आपल्याला बघायची आहे. म्हणून आपल्याकडे टार्गेट्स आहेत भरपूर सारे. पाकिस्तानकडे काय नाही, जिसको कुछ खोने के लिए नहीं होता कुछ भी नहीं कर सकता, असं ते प्रकार आहे. चला, इंडस वॉटर ट्रीटी, सिंधू जल करारावर एकदा नजर टाकूया. द डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर्स ऑफ द इंडियाज आणि ट्रिब्युटरीज बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. कुठल्या 2 देशात ही बघू शकता जल करार झाला? भारत आणि पाकिस्तान. कधी साईन झाला? 19 सप्टेंबर 1960. इम्पॉर्टंट डेटा, 19 सप्टेंबर 1960. डायरेक्टली एकदा विचारण्यात आला होता. इंडिया आणि पाकिस्तान आणि कुणी हे केलेलं सेटलमेंट म्हणजे घडवून आणलेली करार? वर्ल्ड बँक. पार्टिशन ऑफ इंडिया क्रस. ओके. आता किती आहे की जे सिंधू नदीचे 5 बघू शकता ट्रिब्युटरीज आहेत. झेलम, चेनाब, रावी, बीस, सतलज. बघू शकता झेलम, चेनाब, रावी, बीस, सतलज. आता ह्याच्यात काय आहे बघू शकता की वेस्टर्न रिव्हर्स म्हणजे पश्चिम वाहिनी जे आहेत चेनाब, झेलम आणि इंडस सिंधू, म्हणजे चेनाब, झेलम आणि सिंधू हे जे 3 नदी आहे जे पश्चिम वाहिनी आहेत, त्या पश्चिम वाहिनी नदीवर भारताचा कमी वाटा असणार
आणि पाकिस्तानचंच पूर्ण कंट्रोल असणार, असं या करारामध्ये गेलेलं बघा. इंडियाज राईट ओव्हर दिस रिव्हर्स लिमिटेड कॅन सेट अप सर्टन इरिगेशन रन ऑफ वॉटर पॉवर प्लांट्स व्हेरी लिमिटेड स्टोरेज. म्हणजे भारत ह्याच्यात जास्त स्टोरेज करू नाही शकत. आणि जे ईस्टर्न फ्लोईंग आहे, पूर्व वाहिनी नद्या आहेत, जसं रावी, बीस आणि सतलज, हे बघू शकता 3 नद्या, रावी, बीस, सतलज, त्याच्यावर पूर्ण भारताचा अधिकार आहे. पण सर्वात जास्त या कराराचा जे फायदा होत होता पाकिस्तानला होत होता, कारण हे पूर्ण सिस्टमचं 70% पाणी पाकिस्तानला जात होतं आणि भारताला फक्त 30% भेटत होतं. आता भारताने हा बघू शकता की जे हे आहे ट्रिटी आहे ते आपण बघू शकता की स्थगिती दिली आहे. त्याच्यानंतर काय करू शकतो भारत, झेलम, चेनाब, झेलम ह्या सर्व जे नद्या आहेत त्याच्यावर बांधू शकतो. म्हणजे शक्यतो त्याला टाइम लागणार आहे, पण ऍटलिस्ट आपण काहीतरी स्टेप घेतलेली आहे. आता लोकांना काय माहितीये काय, भारताच्या लोकांना ते मॅगी सारखं झालंय की 2 मिनिटात सगळं पाहिजे, की हा चल हे ट्रिटी कॅन्सल केली तर लगेच सगळं पाणी अडवलं गेलं पाहिजे. इम्पॅक्ट बघा त्याचा ऑलरेडी पडलेला आहे, पण आपल्याला लॉंग विजननी आपल्याला विचार करायचा आहे की ही ट्रिटी परत लागू करणं मुश्किल आहे सध्या तरी. म्हणजे जर सरकार पलटी झालं आणि जर काँग्रेसची सरकार आली पुढच्या काळात, मग हे लोक विचार करू शकतात, कारण काँग्रेस काही पण असले निर्णय सगळे काँग्रेस घेते. म्हणजे ते एकदम थोडे न्यूट्रल स्टँडच्या ह्याच्यात काय पण निर्णय घेऊन टाकतात. पण तोपर्यंत ह्याच्यावर बघू शकता आपण डायरेक्टली देर इज नो वर्ल्ड प्रेशर, आपण डायरेक्टली बांधू शकतो. येस, हे बघू शकता बगलीहर डॅम चेनाब नदीवर आहे आणि त्या डॅममधनं पण आपण पाणी जर अडवलं चेनाबचं, मग बघू शकता इथं तर पूर्ण बघू शकता सुकं पडणार आहे. म्हणजे स्ट्रॅटर्जी अशी असते की जर जास्त पाऊस आला तर पाणी जास्त सोडा आणि जर कमी पाऊस आला तर पाणी सोडू नका, असं आहे. म्हणजे दोन्ही बाजूने मारण्यासारखं हे आहे. इंडस वॉटर कमिशन अ सक्सेस स्टोरी. Once every 5 years conducts a general inspection of all rivers in parts, total inspection to so far over 100. प्रत्येक 5 वर्षाला एक इन्स्पेक्शन होतं या नदींवर आणि सर्व स्टडी केलं जातं आणि एक रिपोर्ट दिली जाते आणि प्रत्येक वर्षी एक मीटिंग होऊन जाते पाकिस्तान आणि भारतमध्ये वर्ल्ड बँकच्या मदतीने. चला लक्षात राहील, इंडस वॉटर ट्रिटी, सिंधू जल करार जे आहे 19 सप्टेंबर 1960 भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये झालेला आहे, वर्ल्ड बँकने केलेला आहे. पश्चिम वाहिनी नदी आहे जे इंडस, झेलम आणि चेनाब त्याच्यावर पाकिस्तानचा हक आहे आणि जे पूर्व वाहिनी नद्या आहेत रावी, बीस, सतलज त्याच्यावर भारताचा हक आहे. पूर्ण जर ट्रिटीमध्ये पाकिस्तानला 70% फायदा होतोय पाण्याचा आणि भारताला फक्त 30%. यस, एवढंच आहे. आणि पहलगाम अटॅक नंतर आपण बघू शकता जे 5 कलमी कृती आपण जे राबवलेलं आहे त्याच्यातला एक डिसिजन आहे की हा स्थगित होणार. यस, जो सिंधू जल करार आहे. त्याच्यानंतर बघू शकता ऑपरेशन सिंदूर, अचानक मध्ये बघू शकता रात्री सुरू झालेला ऑपरेशन सिंदूर. यस, बालाकोट स्ट्राईक असेल, सर्जिकल स्ट्राईक, उरी सर्जिकल स्ट्राईक असेल, बालाकोट, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर, असे आपण बघू शकता बरेच हे 3-4 वर्षात मोठे मोठे अटॅक आपण केलेले आहेत. आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती की पाकिस्तानचे 2 तुकडे करण्याचा, पण कुठेतरी तो हुकलेला आहे. इन फ्युचर जर असाच काहीतरी पाकिस्तानने परत कुरघोड्या केल्या तर त्या टायमाला बघू शकता भारत पुढं पाठी मला नाही वाटत की बघेल, डायरेक्टली बलुचिस्तान वेगळा करून जाईल, तिथून सिंध प्रांत वेगळा होऊन जाईल, असं काहीतरी प्रकार होऊ शकतो. चला, ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 7 मे 2025 रोजी भारतीय सशस्त्र दलांनी सुरू केलेले एक समन्वयित अचूक स्ट्राईक ऑपरेशन होते. भारतीय हद्दीतून चालवण्यात आलेल्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या समन्वित प्रयत्नाद्वारे हे ऑपरेशन राबवण्यात आले. ताकद दाखवण्यासाठी आक्रमक नावे असलेल्या मागील ऑपरेशनपेक्षाही वेगळे या ऑपरेशनचे नाव बळींना, विशेषतः पहलगाम हल्ल्यातील विधवांना वैयक्तिक श्रद्धांजली म्हणून निवडण्यात आले. ऑपरेशन सिंदूरचे लक्ष्य काय होते म्हणजे टार्गेट्स. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि POJK, पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू काश्मीर, जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा, हिजबुल मुजाहिद्दीन संबंधित दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. आणि हा बघू शकता मॅप आहे, हे बघू शकता एवढे स्ट्राईक, इव्हन आपण इकडं पण स्ट्राईक केलेलं आहे. जे 6वा आहे मेहमोना जोया, त्याच्यानंतर अब्बास कोटली, आणि हे सर्व बघू शकता. एक चांगला मी मॅप मला भेटला ॲक्च्युली. त्याच्यानंतर ना किराणा हिल्स म्हणून पण एक होता जिथं पाकिस्तानचं आहे, तो पण न्यूज मी घेऊन आलेलो आहे. पण सध्या एवढं लक्षात ठेवायचं ऑपरेशन सिंधू 7 मे. येस, आता वेगवेगळे थोडे ऑपरेशन बघू शकता. गाईड फॉर ऑल, इथून मला एक चांगली इमेज भेटलेली आहे. वेगवेगळे जे ऑपरेशन्स आहेत ते डायरेक्टली बघू शकता, त्याचे इयर आपल्याला डायरेक्टली मॅच द कॉलममध्ये लावता येईल. रिव्हर्समध्ये जाऊया थोडं. ऑपरेशनमध्ये 2018 ऑपरेशन निस्तार, ऑपरेशन मैत्री, ऑपरेशन राहत, ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो 2008, 26/11/2008चा हल्ला झाला. त्याच्यावर जे NSG कमांडोनी राबवलेले जे ऑपरेशन होते त्यालाच आपण बोलतो ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो. ऑपरेशन सुकून, ऑपरेशन विजय. ऑपरेशन विजय म्हणजे कारगिल 26 जुलै,
यस, ऑपरेशन विजय कारगिल 1999ला बघू शकता राबवण्यात आला. ऑपरेशन कॅक्टस, चेकमेट, हे सगळं वेगवेगळं आहे. त्रिशूल, विराट, पवन, मेघदूत, सियाचिन ग्लेशियरचं जे ऑपरेशन आहे त्याला मेघदूत बोलतात. ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे गोल्डन टेम्पलवर जे होता भिंडरेवाला, त्याच्या विरुद्धात जे हे झालेलं सर्व ते ऑपरेशन ब्लू स्टार आपण राबवलेलं. ट्रायडंट, परत विजय, ऑपरेशन विजय 61ला पण आहे आणि 99ला पण आहे, लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन पोलो 1948, पुन्हा एकदा बघू शकता ते पाकिस्तान बरोबर झालेलं ऑपरेशन पोलो 1948. मग हे सगळं बघू शकता मॅच द कॉलम मध्ये येऊ शकतं. टॉर्नेडो लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन विजय कारगिल, मेघदूत, सियाचिन ग्लेशियर, ब्लू स्टार आपलं काय त्याला बोलतात, ब्लू स्टार आपलं गोल्डन टेम्पलचं जे झालेलं इश्यू इंदिरा गांधीवालं ते, आणि मग त्याच्यानंतर आत्ताचं ऑपरेशन सिंदूर. नेक्स्ट, किराणा टेकड्या बघू शकता परत न्यूजमध्ये होत्या. तर किराणा टेकड्या काय प्रकार आहे? पाकिस्तानमधील किराणा टेकड्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे चर्चेत आहे. आता बघू शकता की ही एक प्रेस कॉन्फरन्स झालेली आणि हे आपले जनरल होते. त्या जनरलला एकाने प्रश्न विचारला की जे पाकिस्तानचे जे न्यूक्लिअर साईट आहे किराणा हिल्समध्ये, तिथं की तुम्ही अटॅक केलेला आहे की तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? तर ह्यांनी चांगला रिप्लाय दिला. हे बोलला की तिथं न्यूक्लिअर आहे ते आम्हाला आजच माहीत पडलं तुमच्या माहितीनुसार, म्हणजे तुम्ही जे सांगितलं तेव्हा माहीत पडलं की तिथं खरंच न्यूक्लिअर आहे. असं काय आपण केलेलं नाही असं ह्यांनी सांगितलं. पण 100% आहे. भारताने काही ना काहीतरी थोडा तरी धक्का दिलेला आहे, त्याच्यामुळेच चर्चेत आहे. आणि कुठेतरी म्हणून बघू शकता की मग ट्रम्प आले मध्ये. ट्रम्प सगळ्या दुनियाला पूर्ण दुनियाभरात सांगितलं की मी पूर्ण सेटलमेंट करून दिली आहे म्हणून मला नोबेल शांतता पुरस्कार द्या. म्हणजे ट्रम्प पण म्हणजे कधी कधी बघू शकता की हे अमेरिका ज्या ज्या देशात कुठं घुसले तिथं वाटच लागलेली आहे, आपण बघू शकता. पाकिस्तान टनल न्यूक्लिअर स्टोरेज किराणा हिल्स, हे किराणा हिल्सचा मॅप आहे आणि वेगवेगळा आहे. तिथं आपण डायरेक्टली ड्रोननी अटॅक केलेले होते. हा एक दुर्गम आणि प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ओळखला जातो. भूतकाळात तो गुप्त, लष्करी आणि आण्विक न्यूक्लिअर कारवायांच्या जोडला गेलेला आहे. या टेकड्या मोठ्या क्षेत्रात पसरलेल्या आहेत आणि त्याभोवती सैन्य आणि हवाई दलाच्या सुविधा आहेत. किराणा टेकड्यांचे स्थान, किराणा टेकडी ही पाकिस्तानमधील पंजाबमधील सरगोदा जिल्ह्यात स्थित एक खडखड पर्वतरांग आहे. त्या तपकिरी रंगाना पण आपण काळे पर्वत बोलतो. मग हे भौगोलिकदृष्ट्या पण लक्षात येईल की किराणा टेकड्या ह्याच्यात आहेत न्यूजमध्ये. डायरेक्टली येतील की किराणा टेकड्याला आपण कुठल्या म्हणून दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. त्याच्यामध्ये येतील व्हाईट माउंटन, ब्राऊन माउंटन, ब्लॅक माउंटन आणि त्याच्यानंतर मग कुठलं तरी ग्रीन माउंटन, कारण ग्रीन माउंटन पण असतात ना जाडी जास्त असेल तर. मग त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो डायरेक्टली. मग ब्लॅक माउंटन म्हणून आहे, काळे पर्वत म्हणून ओळखले जाणारे ते पाकिस्तानच्या संरक्षण धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि त्याचा एक अद्वितीय भूगर्भीय इतिहास आहे. या टेकड्या त्यांच्या विविध वन्यजीव आणि आव्हानात्मक हवामानासाठी ओळखला जातो. आणि इथंच बघू शकता पाकिस्तानचं कुठंतरी न्यूक्लिअरचं सर्व जे आहे तिथंच इन्स्टॉलमेंट आहेत आणि तिथं आपण ड्रोन अटॅक केलेले आहे. इव्हन राविलपिंडी स्टेडियम होता, राविलपिंडी स्टेडियमच्या मध्ये पण आपण बघू शकता पिचवर एक डायरेक्टली बॉम्ब सोडलेला होता. चला नेक्स्ट. रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. रोहित शर्माची हिटमॅन, कधी कधी येतं मास्टर ब्लास्टर म्हणून कुणाला आपण ओळखलं जातो, इट इज सचिन तेंडुलकर. हिटमॅन म्हणून रोहित शर्मा, रन मशीन म्हणून विराट कोहली, असे जे निकनेम आहेत ते आपल्याला बघू शकता की येऊ शकतं प्रश्न. म्हणजे हा कुठंतरी आउट ऑफ द बॉक्स प्रश्न जर आयोगाला टाकायचा असेल तर टाकू शकतात, कारण रोहित शर्मा न्यूजमध्ये होते. भारतीय क्रिकेटसाठी एका महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आणि सध्याचे लाल चेंडूचे कर्णधार शर्माने अधिकृतपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. लाल चेंडू म्हणजे कसोटी क्रिकेट, तेव्हा होते कॅप्टन. आणि इंग्लंड दौरा जे आता सुरू आहे त्याच्यापूर्वीच बघू शकता की त्यांनी निवृत्तीची घोषणा केलेली होती. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेच्या अगदी आधी घेतलेला हा निर्णय खेळाच्या सर्वात प्रदीर्घ स्वरूपातील एक रोलर कोस्टर प्रवासाचा शेवट आहे. कारण टेस्टमध्ये रोहित शर्मा सुरुवातीला आले तर कंटिन्युअसली पहिल्याच टेस्टमध्ये सेंचुरी मारलेली, सेकंडमध्ये पण सेंचुरी, म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये, असं म्हणजे त्यांचा बघू शकता एकदम ज्वलंत टेस्ट करिअरला सुरुवात झालेली. पण नंतरला बघू शकता ते रोलर कोस्टर म्हणजे कसं असं साईन वेव्ह सारखं असतं, म्हणजे कधी चांगलं खेळलं कधी खेळलेच नाही असं चाललेलं. आणि मग कुठंतरी त्यांनी डायरेक्टली रिटायरमेंटच घेतली. 2013 मध्ये कसोटी पदार्पण करणारा रोहित लवचिकता आणि नवनिर्मित आणि नेतृत्वाचा वारसा मागे सोडला. म्हणजे IPL 2025 दरम्यान त्यांनी संघाचे नेतृत्व करत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI मधील बदलत्या गतिशीलतेमुळे त्यांच्या कसोटी कारकिर्दीचा प्रारंभिक आणि काहीसा अनपेक्षित शेवट झाला.
आणि वर्ल्ड कप आपण बघू शकता 19 नोव्हेंबर 2023 50 ओव्हरचा वर्ल्ड कप आपण हारलेलो होतो. त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप पण होती, ती पण आपण हारलेलो. आणि कुठंतरी बघू शकता भारताचा हे कॉन्फिडन्समध्ये धक्का होता, पण आपण T20 वर्ल्ड कप जिंकला, चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकली आणि हे कुठंतरी पॉझिटिव्ह होतं. आणि मग या प्लेयर लोकांनी स्वतःहून रिटायरमेंट घेतल्यामुळं म्हणजे रिस्पेक्टफुल गोष्ट आहे. हे त्यांच्या करिअर ग्राफ आहे, बघू शकता 7 मे रोजी त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. आणि T20 वर्ल्ड कप जिंकल्याबरोबर त्याच दिवशी त्यांनी रिटायरमेंटची घोषणा, ते आणि विराट कोहली जे आहेत त्यांनी T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रिटायरमेंटची घोषणा केली होती. पण आता फक्त ODI खेळतील, म्हणजे वन डे इंटरनॅशनल खेळतील. येस, टेस्टचा करिअर बघू शकता 12 100 आणि अर्धशतक 18 आहेत. ODI मध्ये बघू शकता 32 शतक आहेत आणि त्यात डबल सेंचुरी 264 रन हायेस्ट त्यांचाच आहे. आणि T20 मध्ये बघू शकता 5 शतक आणि 32 अर्धशतक आहेत. मेजर ट्रॉफीज बघू शकता T20 वर्ल्ड कप 2024, 27 इकडे चुकीचं आहे, 2024 लक्षात ठेवायचं आहे. आणि हा T20 वर्ल्ड कप बघू शकता 2008 मध्ये पण होते ते, जे दक्षिण आफ्रिकेला झाला ते. एशिया कप 2018-23, चॅम्पियन्स लीग T20 2013 मध्ये होते. IPL बघू शकता 5 IPL ट्रॉफी. यस, महेंद्रसिंग धोनी असतील, रोहित शर्मा असतील, हे सगळे भारताचे बघू शकता सक्सेसफुल कॅप्टन आहेत. सौरभ गांगुली, या सर्व, म्हणजे क्रिकेट तुम्ही जर फॉलो करत असाल तर. चला, एवढीच न्यूज आहे. चला नेक्स्ट न्यूजकडे जाऊ आपण. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नालसा कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती. कारण 52 जे होते नालसाचे पूर्वीचे जे अध्यक्ष होते, जे आता जे 52 बघू शकता की चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनले, भूषण रामकृष्ण गवाई, ते 52 आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनले. म्हणून ती नालसाचे जे अध्यक्ष ते होते पूर्वी, ती खाली झाल्यामुळे बघू शकता सूर्यकांत जे आहेत सिनियर मोस्ट जे वकील, सेकंड सिनियर मोस्ट जे जज असतात सुप्रीम कोर्टचे, त्यालाच बघू शकता नालसाचे अध्यक्ष बनवलं जातं. आणि याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. काय, सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश सूर्यकांत यांची भारताच्या राष्ट्रपतींनी कायदेशीर सेवा प्राधिकरण नालसालाच इंग्लिशमध्ये बोलतो नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, आणि त्याचं बघू शकता फंक्शन्स दिलेले आहेत. आपण पहिले हेच वाचूया. नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केली. 14 मे 2025 पासून त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीश या भूमिकेसाठी नामांकित करण्यात परंपरेशी सुसंगत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की भूषण गवाई नंतर जे भारताचे जे बघू शकता चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनतील ते सूर्यकांत बनतील. न्यायमूर्ती कांत आता मोफत कायदेशीर मदत प्रदान करण्याच्या आणि वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या राष्ट्रीय मोहिमेचे नेतृत्व करतील. आता नालसा करते काय, गरीब आणि उपेक्षितांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे जर समजा गरीब आहे, तुमच्याकडे पैसे नाही आहेत आणि तुमच्याबरोबर अन्याय झाला, वकील तुम्ही करू नाही शकत, तर तुम्ही नालसाकडे अप्लाय करू शकता. मग नालसा थ्रू आपल्याला एक वकील आपल्याला करून घेण्यात येतो. लोक अदालती, कायदेशीर जागरूकता आणि कायदेशीर मदत शिबिरांवर लक्ष केंद्रित करते. भारतीय संविधानाच्या कलम 39A द्वारे समान न्याय सुनिश्चित करणे अनिवार्य आहे. यस, लक्षात ठेवायचे. नालसाचा लोगो आहे मिस्टर सूर्यकांतजी. नालसाच्या अध्यक्षपदी सूर्यकांत, सिनियर मोस्ट जे जज आहेत सूर्यकांत सुप्रीम कोर्टचे, त्यांची नियुक्ती झालेली आहे. चला नेक्स्ट. जगातील पहिले ऊर्जा प्रसारण उद्यान गार्डन म्हणजे काय, गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणा पुन्हा एकदा न्यूजमध्ये आहे. मागच्या जर एप्रिल महिना झाला, मार्चचा एंडिंगचा झाला, तर तेलंगणा हा राज्य भरपूर म्हणजे चर्चेत आहे. इनॉग्रेटेड बाबूची वनम, द वर्ल्ड फर्स्ट एनर्जी ट्रान्समिशन गार्डन ॲट कान्हा शांती वनम. वनम म्हणजे वन बोलतात त्यांच्या लँग्वेजमध्ये. द वर्ल्ड फर्स्ट एनर्जी ट्रान्समिशन गार्डन, हे बघू शकता कसं असेल तिथं. सर्व फर्स्ट एनर्जी ट्रान्समिशन गार्डन असेल. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी हैदराबादमध्ये जगातील पहिल्या ऊर्जा प्रसारण उद्यान बाबूजी वनमचे उद्घाटन केले. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. भारतात काहीतरी पहिली घटना घडत असेल, वर्ल्ड लेवलला भारतीय व्यक्ती कुठेतरी अपॉइंट होत असेल, भारतीय महिला या भारतीय वंशाच्या महिला कुठेतरी अपॉइंट होत असेल, या तर वर्ल्ड लेवलला चांगली कामगिरी केली असेल स्पोर्ट्समध्ये, डायरेक्टली आयोगाचे फेवरेट प्रश्न असतात. फेवरेट प्रश्न इथे उचलून घ्या. मागच्या 10 वर्षाचे प्रश्नपत्रिका उचला आयोगाचे सर्व आणि करंट अफेअर्सचे प्रश्न बघा. हे सर्वच कॉमन भेटत असतील आपल्याला. त्याच्यानंतर मोस्ट अवॉर्ड आहेत. ऑस्कर अवॉर्ड असेल, राष्ट्रीय पुरस्कार असतील, साहित्य अकादमिक पुरस्कार असतील, त्याच्यानंतर ग्रँड प्रिक्स जे अवॉर्ड आहे, सौदी ग्रँड प्रिक्स, त्याच्यावर पण विचारले जातात. हे मोठे मोठे जे स्पर्धाचे अवॉर्ड आहेत ते डायरेक्टली अवॉर्ड आपल्याला विचारते आयोग. म्हणून जर हे फक्त 5-6 टॉपिक जरी केलेत वर्षभराचे, तर तुमचे करंटचे असेच 4-5 प्रश्न तर असेच होऊन जातात. येस,
बाबूजी महाराजांच्या 125व्या जयंती आणि वर्षभर चालणाऱ्या राष्ट्रीय उत्सवाच्या समाप्तीनिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने हे उद्यान विकसित करण्यात आले. तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील कान्हा गावात स्थित हे स्थळ प्राणाहुती नावाच्या योगिक ऊर्जा प्रसारणाला प्रोत्साहन देते. हा उपक्रम हार्टफुलनेसच्या नेतृत्वाखाली चालवला जातो आणि ध्यान, निरोगीपणा आणि शाश्वत जीवनाला प्रोत्साहन देतो. या कार्यक्रमात 50,000हून अधिक लोक प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 165 देशांमधील लाखो लोक ऑनलाईन सामील झाले. यस, 50,000हून जास्त होते आणि 165 देशांमधले हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. वर्ल्ड फर्स्ट एनर्जी ट्रान्समिशन गार्डन कुठं झालं तर कान्हा शांतिवनम. कधी कधी विचारलं असेल कान्हा शांतिवनम कुठं आहे, तर तेलंगणा, हैदराबादमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. चला, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, नॅशनल टेक्नॉलॉजी डे. यस, कधी असतो? 11 मे रोजी साजरा करतो. बरेच आपण दिवस बघितले. 1 मे महाराष्ट्र दिवस, 3 मे वर्ल्ड फ्रीडम प्रेस डे, 5 मेला बघू शकता की तमिळनाडूनी ट्रेडर्स डे, व्यापारी दिन म्हणून घोषणा केलेली होती. आणि मग 7 मेला ऑपरेशन सिंदूर घडलं. 11 मे बघू शकता आता राष्ट्रीय नॅशनल सायन्स डे, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2025. जे थीम काय? यंत्र, युगांतर फॉर ॲडव्हान्सिंग न्यू टेक्नॉलॉजी रिसर्च ॲक्सेलरेशन. बघू शकता, खतरनाक नाव दिलं ना, यंत्र. या थीमसह साजरा करण्यात आला. तिथं बघू शकता की वर्ल्ड फ्रीडम प्रेस डेमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे बघितलेलं थीम होती. आता ह्याच्यात काय? यंत्र. आणि यंत्रचा फुल फॉर्म बघू शकता, युगांतर फॉर ॲडव्हान्सिंग न्यू टेक्नॉलॉजी रिसर्च अँड ॲक्सेलरेशन. लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं आपल्याला लॉंग टर्ममध्ये लक्षात राहत नाही. म्हणून मी आता पण सांगतो की आता पण जे लेक्चर बघत असतील की तुम्ही परीक्षेच्या पण 1 आठवड्यापूर्वी हे जे सिरीज आहे लेक्चरची बघू शकता. जास्त नाही चालवलेलं, तुम्ही 2च्या स्पीडवर पण डायरेक्टली म्हणजे 3 डॉटच्या ऑप्शनवर जाऊन स्पीड वाढवू शकता लेक्चरची. आणि परीक्षेच्या कुठेतरी 10 दिवस पूर्वी हेच सगळे बघू शकता लेक्चरची सिरीज चालवली आहे जानेवारीपासून. तेच कुठेतरी बघू शकता की चालता हे कळता. जर गार्डनमध्ये वॉक करत असाल 1 तास, तर तुम्ही त्या 2च्या स्पीडवर पण बघू शकता. मग प्रत्येक बघू शकता की लवकर तुमचं कव्हर होईल, रिव्हिजन होईल आणि ते सगळं लक्षात राहील. आपलं सबकॉन्शियस माइंड पण असं वर्क करतं की आपल्याला जे ध्वनी लहरी आपल्या जे माइंडमध्ये असतात ते फिक्स्ड असतात. मग आपण वाचल्यानंतर आपल्याला आठवतो की हां, असं होतं, कुठेतरी ऐकलेलं होतं. म्हणून आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. युगांतर हे जागतिक तंत्रज्ञान नेते म्हणून भारताच्या उदयाचे प्रतीक आहे. तर यंत्र भारताच्या वैज्ञानिक वारसा, नवोपक्रम आणि स्केलेबल उपयोगांचे प्रतीक आहे. हा दिवस का साजरा केला? हा दिवस 11 मे 1998 रोजीच्या घटनेच्या स्मरण करतो, ज्याचं ऑपरेशन शक्ती. ऑपरेशनवर पण आपण चर्चा केली, ऑपरेशन सिंदूर आणि बरेच ऑपरेशन शक्ती अंतर्गत यशस्वीरित्या अणुचाचणी, न्यूक्लिअर टेस्टिंग केल्या आणि हंसा 3 विमानाचे पहिले उड्डाण. 11 मे 1998ला नुसतं अणुचाचणी नाही केल्या, तर हंसा 3 विमानाचे देखील उड्डाण केले. हे लक्षात ठेवायचं. हे लोकांना लक्षात नाही राहत, म्हणून हा डेटा घेऊन आलेलो. या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अधिकृतपणे हा दिवस घोषित केला. यस, नॅशनल टेक्नॉलॉजी डे. एवढंच लक्षात ठेवायचं. नॅशनल टेक्नॉलॉजी डे, ऑपरेशन शक्ती. 11 मे 1998 अणुचाचणी झाली. त्यावेळेचे जे पंतप्रधान होते ते कोण होते? यस, अटल बिहारी वाजपेयी. आणि त्याच दिवशी बघू शकता हंसा 3 विमानाचे पहिले उड्डाण आहे. जे हंसा 3 विमानाचे पहिले उड्डाण ह्यांनी बघू शकता फ्लो घेतलेला होता. चला, आणि हे जे थीम आहे यंत्र, युगांतर फॉर ॲडव्हान्सिंग न्यू टेक्नॉलॉजी रिसर्च आणि ॲक्सेलरेशन. चला, नेक्स्ट न्यूजकडे आपण जाऊ. वन ऑफ द लास्ट न्यूज आहे. आणि ऑपरेशन सिंदूर नंतर बरेच हे होतं की आपण अँटी ड्रोन सिस्टम जे होते की पाकिस्तानचे असे जे बघू शकता की तिथून मिसाईल आले तर आपले ड्रोन डायरेक्टली बघू शकता डायरेक्टली अटॅक करत होते. असं जर मिसाईल येत असेल तर इथून डायरेक्टली जे हे होते त्यांना हवेतच कुठेतरी बघू शकता हे करत होते प्रॉपरली. तर राजनाथ सिंग यांनी लखनौमध्ये ब्रह्मोस उत्पादनाच्या सुविधेचे उद्घाटन केले. म्हणजे ब्रह्मोस मिसाईल आता लखनौमध्ये पण बनणार, उत्तर प्रदेशमध्ये. कुठंतरी उत्तरच्या राज्याची प्रगती होणं गरजेचं आहे, कारण उत्तरमधनं सगळे जे आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यात येत आहे आणि कुठेतरी आपल्या राज्याची कॅपॅसिटी फुल होत चाललेली आहे. आपले जे एम्प्लॉयमेंट आहेत ते तिथं कुठेतरी जात आहेत. प्लस ॲट द सेम टाईम क्राईम रेट वाढत चाललेला आहे, पॉप्युलेशन पूर्ण हे वाढत चाललेलं आहे. म्हणूनच बघू शकता हे लँग्वेजचे पण इश्यू येत आहेत, कारण त्यांना लँग्वेज येत नाही, ते रोजगारासाठी इकडे येत आहेत. म्हणजे आर्टिकल 19 जे आहे, कलम 19 अंतर्गत सगळं करू शकतो,
पण एक टेक्निकल गोष्ट लक्षात द्या की म्हणजे लँग्वेज वॉर पण एवढं चाललेलं आहे, कुणाचं वेगवेगळे मत आहेत सगळ्यांचं. कोण न्यूट्रल राहिलंय, कोण कंपल्सरी शिकाच, कोण बोलते आम्ही शिकणारच नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर समजा तुम्हाला इथून अमेरिकेत जायचं असेल, इथून अमेरिकेला जायचं असेल, तर तुमचं विजासाठी एक बघू शकता इंटरव्ह्यू होतो. त्या विजामध्ये तुम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये हिंदी बोलणार आहोत का मराठी बोलणार आहोत, तर त्या विजाच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही अमेरिकाचीच लँग्वेज बोलणार, कारण त्या देशात चाललेला आहे. इव्हन तुम्ही फ्रान्सला जात असाल, जर्मनीला जात असाल, तर बघू शकता बरेच भारतीय स्टुडंट ते जर्मन आणि थोडेफार शिकतात, कारण तिकडल्या देशाची ते हेच आहे की तुम्ही तिकडं जाताय तर त्यांची लँग्वेज आली पाहिजे, ते लोक तुमच्यासाठी शिकणार नाही. हाच कन्सेप्ट भारतात देखील लागू आहे आणि लागू केला पाहिजे, म्हणजे लागूच आहे आणि तेच रिस्पेक्ट केला पाहिजे एक दुसऱ्याचा. कुठल्या भाषेला विरोध नाही आहे, पण त्या त्या राज्याच्या भाषेवर तुम्ही हे उघडू नका. कारण बघू शकता की नॉर्थ म्हणून डेव्हलप नाही, म्हणूनच रोजगारासाठी सगळे साऊथमध्ये येत आहेत म्हणून. आणि वी आर ॲक्सेप्टिंग, म्हणजे महाराष्ट्र एवढा मोठा म्हणजे दिलखुलास आपण व्यक्ती असतो की आपण जर समोरच्याला मराठी येत नाही तर आपण स्वतःच हिंदी बोलतो, म्हणून काय त्याच्यात आपण हे नाही केलं कधी जबरदस्ती. पण कुणी जर माज दाखवला तर त्याचा माज इथं उतरवला जाईल असे जे राजकारण बोलतात ते, त्या मताशी मी पण सहमती आहे ॲक्च्युली. चला बॅक टू द टॉपिक. लास्ट टॉपिक आहे, त्याच्यानंतर जे मेन आहे संपतील आणि उद्याच्या लेक्चरला आपण MCQ डिस्कस करू. 11 मे 2025 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लखनौ येथील उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडोर येथे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र उत्पादन सुविधेचे आभासी उद्घाटन केले. 300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून बांधलेलं हे युनिट दरवर्षी 80 ते 100 ब्रह्मोस क्षेपणास्त्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे वाढत्या प्रादेशिक सुरक्षा चिंतेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण उत्पादन भारताची स्वावलंबन लक्षणीय करते. म्हणजे ब्रह्मोस जे आहे, जे ब्रह्मोस मिसाईल, ते आता लखनौला त्याचा प्लांट खोलले आणि 80 ते 100 मिसाईल प्रत्येक वर्षी बनवण्यात येणार आहेत. हे बघू शकता ब्रह्मोस NG, आपले योगी आदित्यनाथजी, राजनाथ सिंग आहेत आणि ब्रह्मोस. ब्रह्मोस मिसाईल बद्दल आपण थोडंफार जाणून घेऊया की काय आहे. ते सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे. म्हणजे सुपरसॉनिक क्रूज मिसाईलमुळे काय जातं, ते क्रूज मिसाईल असल्यामुळे जे मॅक आहे, स्पीड ऑफ साऊंडच्या हिशोबाने त्या ट्रॅव्हलिंगमध्ये असं बघू शकता ट्रॅव्हल करतो, म्हणून बघू शकता सुपरसॉनिक आपण त्याला बोलतो. आणि ब्रह्मोस एरोस्पेस नाव कशाने दिलं असतं, ब्रह्मोस एरोस्पेस इंडिया रशिया जॉईंट व्हेंचर. इंडिया रशिया जॉईंट व्हेंचरमध्ये म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी आणि मॉस म्हणजे मॉस्कोवास करून एक नदी आहे, मॉस्कोवा, हे कुठेतरी रशियामध्ये आहे आणि त्याच्या 2 नावाचा बघू शकता आपण कॉलेज केलेला आहे. आणि ब्रह्मोस मिसाईल आपण हे केलेलं आहे अप टू मॅक 2.8, म्हणजे स्पीड ऑफ साऊंडच्या 2.8 मध्ये त्याचे स्पीडमध्ये अटॅक करू शकतो. म्हणजे ही मिसाईल अशी आहे की लँड टू एअर, एअर टू लँड, आणि बघू शकता सरफेस टू सरफेस, लँड बोलून आहे, सरफेस टू सरफेस, सरफेस टू एअर, एअर टू वॉटर, असे सगळे बघू शकता तिन्ही प्रकारच्या बघू शकता की अटॅकसाठी बनलेली आहे. रेंज काय 290 ते 400 किलोमीटर. जर मुंबईतनं ब्रह्मोस मिसाईल दागली तर सातारा कोल्हापूरपर्यंत जाऊ शकते, एवढी स्ट्रेंथ आहे आणि स्पीड पण जास्त आहे, म्हणून बघू शकता ह्याची रेंज जबरदस्त आहे. त्याच्यानंतर लॉन्च कॅपेबिलिटी लँड, सी आणि एअर तिन्ही ह्याच्यामध्ये फायर अँड फॉरगेट, म्हणजे फायर करा आणि विसरा असं हे आहे. फायर अँड फॉरगेट म्हणजे एकदा मारल्यावर अचूक निशाणा लागतो. आणि या अंतर्गत बघू शकता की संपल्यात ना, या अंतर्गत आपले 1 ते 15 मे आहे. 1 ते 15 मे 2025च्या ज्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहे, ते थिअरीचे जे आहे, जे 12-13 न्यूज आपण कव्हर केलेले आहेत, ते 12-13 सर्वच इम्पॉर्टंट आहेत आणि कुठं ना कुठं तरी बघू शकता प्रश्न येण्याचे 100% चान्सेस आहेत. आपण बघू शकता महिन्याला 25 ते 30 न्यूज आपण टोटली कव्हर करतोय आणि जर प्रत्येक महिन्यातली बघू शकता ती 1 म्हणजे 12 महिन्याचा आपण म्हणजे जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत कंप्लीट करायचं आहे. 8 महिन्याचा आपण करंट अफेअर्स घेतोय. प्रत्येकातला जरी एक प्रश्न फसला तर 8 प्रश्न आपल्याला डायरेक्टली येत आहेत आणि कुठेतरी बघू शकता अवॉर्ड्स आणि ह्याच्यावर जे प्रश्न आहेत जे MCQ मध्ये आपण कुठेतरी कव्हर करतो, त्याच्यातले 4-5 प्रश्न फसले तर 8 आणि 5 बघू शकता 12-13 प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे आपण होपफुली हे करूया की पूर्ण रिसर्च करून हा मी डेटा बनवलेला आहे, म्हणून इट इज एक्सपेक्टेड की येतील. आणि 28 सप्टेंबरला जी परीक्षा होणार आहे त्याची जोरदार तयारी तुम्ही सुरू म्हणजे असेल अशी मी अपेक्षा करतो. तसेच कंबाईनची पण जाहिरात आलेली आहे. कंबाईनची जाहिरात बघू शकतो, त्याची परीक्षा आहे जी 9 नोव्हेंबरला होणार आहे आणि कंबाईन घटकची परीक्षा आहे 30 नोव्हेंबरला होणार आहे. म्हणजे 28 सप्टेंबर असेल, मग आपण बघू शकता जुलैपर्यंत करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे. आणि आपण सध्या बघू शकता मे मध्ये पोहोचलोय. पुढच्या आठवड्यात मे महिन्याचा पण संपून जाईल, मग जून आणि जुलै 2च महिने राहतील. आणि कंबाईनला बघू शकता नोव्हेंबरला आहे, तर ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न करू. कव्हर करावेच लागतील सर्वांना.
आणि यानंतर बघू शकता आजचा लेक्चर आपण इथंच संपूया. उद्याच्या लेक्चरला आपण ह्याच थिअरी रिलेटेड MCQs पण आपण कव्हर करणार आहोत, तसेच एक्स्ट्रा MCQs पण कव्हर करणार आहोत. तर चला आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.